नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 10 मार्च आणि येणाऱ्या 3-4 दिवसामध्ये म्हणजेच 13 मार्चपासून राज्यामध्ये पावसासाठी वातावरण पोषक बनत आहे. तर हे जे वातावरण असेल शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरणार आहे. कारण की आता शेतकऱ्यांचे गहू काढणीस आहेत. एखाद दुसऱ्या शेतकऱ्याचे निघाले असतील, परंतु जास्तीत जास्त शेतकरी बांधवांचे येणाऱ्या 5-6 दिवसामध्ये ते 1 आठवड्यामध्ये बरेचसे गहू या ठिकाणी वाळतील आणि ते काढणीला येणार आहेत. त्यासोबतच काही शेतकरी बांधवांचे कांदे देखील या ठिकाणी काढणीला आहेत आणि हा जर पाऊस असेल तर हा डोकेदुखी ठरणार आहे शेतकऱ्यांसाठी. परंतु तरी देखील आपण या पावसाच्या वातावरणामध्ये माझ्या छोट्याशा प्रयत्नातून तुम्हाला जी माहिती मिळणार आहे, त्यातून आपण कमीत कमी नुकसान होईल असा मार्ग काढू किंवा जी माहिती तुम्हाला मिळेल, तुम्हाला त्यानुसार नियोजन या ठिकाणी करता येणार आहे. तर बघा मित्रांनो, 13 मार्चपासून जे पावसाचं वातावरण तयार होईल, तर हे काही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार नाही. फक्त दक्षिणेकडील मराठवाडा जसं की नांदेड, लातूर किंवा मग जास्तीत जास्त शक्यता ही नांदेडपर्यंत असेल. त्यानंतर पूर्वेकडील विदर्भ, भंडारा, गोंदिया यासोबत गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ हा दक्षिण-पूर्व भागामध्ये देखील पावसासाठी वातावरण पोषक असेल. परंतु हा पाऊस काय असेल तर सार्वत्रिक या ठिकाणी पडणार नाही. एखाद दुसऱ्या भागासाठी पडेल. त्यानंतर 14 तारखेला अजून थोडंसं वातावरण तयार होईल आणि काही भागामध्ये अजून पाऊस सक्रिय होऊ शकतं जसं की वर्धा असेल किंवा वाशिमचा काही भाग 14 ते 15 तारखेपर्यंत. यासोबतच अजून एक गोष्ट सांगायची राहिली, की 13 मार्चपासून पाऊस हा जो असेल तर आपल्याला दक्षिणेकडील मध्य महाराष्ट्र म्हणजेच सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या 4-5 जिल्ह्यामध्ये देखील वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. कारण की या ठिकाणी एक ट्रफलाईन सक्रिय होत आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी वादळी पाऊस होऊ शकतो. त्यानंतर जर आपण आता येणाऱ्या तारखाचं जर बघितलं तर 14-15 तारखेपर्यंत वाशिमपर्यंत हा पाऊस सक्रिय होईल. त्यानंतर 16-17 तारखेपर्यंत किंवा मग 17 ते 18 तारखेपासून जे असेल तर उत्तरेकडे हा पाऊस सरकेल. म्हणजेच 16-17 तारखेपर्यंत ज्या शेतकरी बांधवांचे गहू काढण्याचे असतील किंवा कांदा आपण काढू शकतो, झाकू शकतो, जी काही आपल्याला तयारी करता येईल, उत्तर मराठवाडा म्हणजेच जालना, बीडचा काही भाग, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर म्हणजे मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राकडील नाशिक असेल किंवा जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आपण 17 तारखेपर्यंत गहू आपले काढून घ्या. त्यानंतर 17 तारखेला रात्री म्हणा किंवा मग 18 तारखेपासून जे असेल तर आपल्याला उत्तर महाराष्ट्राकडे हा पाऊस सक्रिय होणार आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर हा पाऊस नेमका कसा पडणार आहे, तर बघा मित्रांनो, एक पूर्व-पश्चिम या ठिकाणी ट्रफलाईन कमी दाबाचा पट्टा काहीसा सक्रिय होईल आणि हा पट्टा जो असेल तर आपल्याला विदर्भापासून ते मराठवाडा, मध्य महाराष्ट्राकडे हा सक्रिय असेल. जास्तीत जास्त याची जी तीव्रता असेल तर आपल्याला मराठवाडा आणि विदर्भाकडे बघायला मिळणार आहे, यासोबत उत्तर महाराष्ट्राकडे. आणि हा जो पाऊस असेल तर वादळी वाऱ्यासह होण्याचा दाट अंदाज आहे. कारण की या ठिकाणी जी वाऱ्याची परिस्थिती बनेल तर अतिशय वेगवान वारे बनतील. वाळवंटी भागातून हे वारे या ठिकाणी सौदी अरेबिया असेल किंवा इराक असेल म्हणजे पश्चिमेकडून आणि उत्तर पश्चिमेकडून या ठिकाणी वारे वाहणार आहेत. त्यामुळे हे जे वारे असतील तर जोरदार पद्धतीने या ठिकाणी समुद्रावरून देखील आपल्याला वाहताना बघायला मिळतील. त्यामुळे आपल्याला किनारपट्टीकडे देखील सिंधुदुर्ग, रत्नागिरी या ठिकाणी देखील आपल्याला वादळी वारा चांगल्यापैकी बघायला मिळेल आणि उत्तर महाराष्ट्राकडे देखील आपल्याला खास करून नंदुरबार, नाशिक, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ यासोबत वर्धा, अमरावती, जालना, परभणी, बीड या जिल्ह्यामध्ये हे जे वादळी वातावरण असेल तर बरेच दिवस या ठिकाणी हे चालणार आहे आणि या वादळी वातावरणामध्ये नक्कीच शेतकऱ्यांचं नुकसान होतं. त्यामुळे आपण जे असेल 17 तारखेपर्यंत जास्तीत जास्त जे गहू काढलेले असतील ते काढून घ्या. एखाद्या ठिकाणी जर आपल्याला असं वाटत असेल की कुठेतरी थोड्याफार वंब्या हिरव्या आहेत तर त्या आपण कापून घ्या. जेणेकरून तुम्हाला जर बाकीचा गहू वाळलेला असेल तर थोड्याफार गहू जे कुठं बाकी असतील दंडाला वगैरे तर ते कापल्यानंतर नक्कीच आपल्याला त्या गव्हामध्ये ते मिक्स होणार नाही. ही यासाठी माहिती देतोय कारण की तशा प्रकारचे शेतकऱ्यांचे मला फोन आहेत की शेतकऱ्यांच्या अशा अडचणी आहेत. तर ऊन देखील 4-5 दिवस आहे, अजून जवळपास 6-7 दिवस जायचे आहेत. बऱ्याचशा शेतकऱ्यांचे गहू देखील या ठिकाणी निघतील आणि हे जे वातावरण असेल तर गारपिटीसाठी देखील कारणीभूत ठरणार आहे. खास करून उत्तर आणि मध्य मराठवाडा, अहिल्यानगर, नाशिक आणि उत्तरेकडील मराठवाडा, पश्चिम विदर्भ हे वातावरण या ठिकाणी तीव्र असणार आहे. थोडंफार कधी-कधी ओसलेट या ठिकाणी होईल, म्हणजे कधी थोडंसं उत्तरेकडे सरकेल तर कधी मराठवाड्याच्या जालन्यापर्यंत सरकेल किंवा पश्चिम विदर्भाकडे सरकेल. म्हणजे अशा प्रकारे वातावरण असल्यामुळे
हे बरेच दिवस वातावरण चालणार आहे. आणि खास करून काही शेतकऱ्यांना असं वाटेल की आता काही पाऊस होणार नाही, फक्त काही काही ठिकाणी ढग दिसतील. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे जे पाऊस असेल किंवा हे जे पावसाचं वातावरण असेल तर अचानक तयार होणार आहे. आणि खास करून ह्या पावसाची जी सक्रियता असेल तर आपल्याला 4-4:30 नंतर जास्तीत जास्त म्हणजे 5, 5:30, 6, 6:30च्या दरम्यान ते 8, 8:30, 9, 9:30, 10पर्यंत किंवा मग 11पर्यंत देखील आपल्याला सक्रियता बऱ्यापैकी बघायला मिळेल. पुन्हा हे रात्री वातावरण शांत होईल, सकाळी देखील शांत असेल, दुपारी देखील शांत असेल. त्यामुळे या वेळेमध्ये आपल्याला जे काम करता येईल सकाळपासून तर एक 4 वाजेपर्यंत, 3:30 वाजेपर्यंत, तर ते आपण नियोजन या ठिकाणी करू शकता. अशा प्रकारची एकंदरीत माहिती आहे. तर येणाऱ्या दिवसामध्ये ज्या पण अपडेट असतील त्या तुमच्यापर्यंत मिळेल. आणि खास करून मान्सून 2026मधील पावसाच्या तारखा बऱ्याच दिवसाच्या तयार आहेत. तर 29 मार्च रोजी देण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे. तेव्हा आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या तारखा देखील तुम्हाला या ठिकाणी मिळवता येईल, जेणेकरून कोणत्या महिन्यामध्ये कोणत्या तारखेला पावसाची कशी परिस्थिती आहे ही देखील कळेल. तर आपण संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आहेत. नक्कीच या ठिकाणी आपण व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.